नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. मी आहे सिद्धीश्री आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी नाशिकमध्ये खूप छान छान गणपती डेकोरेशन वगैरे करण्यात आलेले होते. आणि आम्ही जे आमच्या घराच्या जवळपास आहे किंवा 8-10 किलोमीटरच्या आत तिथपर्यंतच आम्ही गणपती बघितले. खूप जास्त दूरपर्यंत गणपती बघायला गेलो नाही. आणि काही ठिकाणी तर असं होतं अक्षरशः की खूप जास्त गर्दी होती आणि खूप दूर गाडी पार्क करावी लागत होती आणि एवढं लांब नंतर पायी चालत जावं लागणार होतं गणपती बघण्यासाठी. खूपच जास्त गर्दी होती. 2-3 दिवसानंतर खूप जास्त गर्दी वाढायला लागते. थोडेफार गणपती जे आम्ही बघितले आहे, जे डेकोरेशन आम्ही बघितले आहे, या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तेच दाखवत आहे. तर चला जाऊया गणपती बघायला. हॅलो ना कसं नाचतो का थँक्यू दे त्याला बाय 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 बाय. गाईस, हा इंदिरानगर परिसरातील कामाख्या देवी मंदिराचा देखावा आहे. खूप सुंदर मोठं असं मंदिर केलेलं होतं इथे आणि भरपूर साऱ्या देवींचे हे बघा मूर्ती देखील होत्या तिथे. खूप छान. आणि कामाख्या देवीचं मंदिर खूप छान पद्धतीने त्यांनी डेकोरेट केलेलं होतं. सगळं भव्य दिव्य मस्त खूपच सुंदर होतं. गाईज, या सुप्रियाताई सुनील भाऊ खोडे या इंदिरानगर परिसरातील तिथल्या नगरसेविका आहेत आणि आमच्या घरासमोरच राहता. असं आमचं नेहमी काही भेटणं होत नाही, पण लकीली तिथे त्या भेटल्या आम्हाला. खूप दिवसानंतर आमचं बोलणं झालं आणि त्यांनीच हा पूर्ण कामाख्या देवीचा देखावा उभारलेला होता. सो आम्ही 5-10 मिनिट त्यांच्याशी बोललो, श्रेयस आणि मी. शिवला देखील तेव्हा बऱ्याच दिवसानंतर भेटल्या. सो 2-5 मिनिट आम्ही गप्पा मारल्या आणि त्यानंतर आम्ही पुढे डेकोरेशन वगैरे बघण्यासाठी निघालो.
गाईस थोडं पुढे आल्यावर इथे कठपुतलीचा खेळ असतो दरवर्षी. सो आम्ही तिथे थांबलो आणि लगेच कठपुतलीचा खेळ स्टार्ट झाला. शिवन्या पहिल्यांदाच कठपुतली बघत होती, त्यामुळे तिला खूप एक्साइटमेंट देखील वाटत होती आणि फार खुश देखील झाली ती. बराच वेळ आम्ही तिथे थांबलो आणि कठपुतलीचा खेळ आम्ही बघत होतो. त्यानंतर आम्ही पुढे देखावा बघण्यासाठी गेलो. पुढे खूप छान असं भव्य मस्त खूपच सुंदर असं गणपतीचं मंदिर डेकोरेशन केलेलं होतं तिथे. ते देखील तिथे चंद्रकांत कारभारी खोडे दादा होते. त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं. ते देखील पुढच्या इंदिरानगर परिसरातील नगरसेवक राहिलेले होते. आत्ता आहे की नाही मला माहीत नाही, पण आधी राहिलेले होते ते. सो आम्ही गणपती मंदिरामध्ये गेलो तिकडे बघण्यासाठी आणि तिथे तेव्हा जस्ट सत्यनारायण पूजा देखील झालेली होती. तुम्ही आतमध्ये बघू शकता किती म्हणजे एंट्री केल्यावरच किती असं भव्य मस्त प्रसन्न वाटत होतं. खूपच सुंदर डेकोरेशन केलेलं होतं, छान मस्त. बरेच जण सगळीकडे गणपती बघण्यासाठी आम्ही देखील गेलेलो होतो आणि सगळीकडे आम्हाला गर्दी भेटत होती गणपतीमध्ये. छान वाटत होतं मस्त एकदम. गाईस हा देखावा एकदमच रस्त्यावर होता, मोठा होता, पण आम्ही तिथे जास्त काही थांबलो नाही. रस्त्यावरूनच दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. पुढे प्रेम मंदिर जे वृंदावनामधलं जे प्रेम मंदिर आहे त्याचा देखावा खूप मोठ्या परिसरामध्ये केलेला होता आणि तो आम्हाला बघायला जायचं होतं. पण तिथे गेल्यावर खूप गर्दी आणि खूप मोठं आणि खूप म्हणजे खूपच जास्त टाईम लागणार होता तिथे. अर्धा 1 तास तरी जाणार होता. सो आम्ही दुसऱ्या दिवशी तिथे गेलो. गाईज इथे सर्वप्रथम मध्ये एंट्री केल्यानंतरच 3-4 गाई वगैरे अशा ठेवलेल्या होत्या आणि म्हणजे गाईंचा ते छोटासा गोठा वगैरे त्यांनी तिथे बनवलेला होता. एक छोटं गाईचं वासरू देखील होतं तिथे आणि त्यानंतर त्यांनी छोट्याशा काहीतरी शेणाच्या वस्तू देखील बनवलेल्या होत्या, त्या देखील तिथे होत्या. मी ॲक्च्युली सगळं शूट केलेलं होतं, पण ते सगळं श्रेयसच्या फोनमध्ये शूट होतं आणि काही शूट मिस झालं, त्यामुळे कळालं नाही. इथे पूर्ण त्यांनी कृष्णाच्या बाललीला वगैरे दाखवलेल्या होत्या लहानपणापासूनच्या. बरंच काय काय वगैरे सगळं दाखवलेलं होतं, तुम्ही बघू शकता. इथे बरीच झाडं देखील होती, त्याचा मस्त यांना डेकोरेशन करण्यासाठी खूप छान फायदा असं झालेला होता. शिवण्याला खूप छान वाटत होतं, कारण तिने सगळं टी व्हीमध्ये बघितलेलं होतं, लिटिल कृष्णाच्या सिरियलमध्ये वगैरे यूट्यूबला. आणि त्यानंतर आता ती सगळं असं बघत होती, तर मस्त खूप छान वाटत होतं तिला. दिसला का? दिसला ना? दाखवतो. गाईज इथे बघू शकता तुम्ही श्रीकृष्णाचं विराट रूप दर्शवलेलं होतं आणि आपला भगवद्गीतेतला श्लोक देखील होता, यदा यदा ही धर्मस्य, तो देखील तिथे लिहिलेला होता. म्हणजे खूपच छान वाटत होतं. मंदिराच्या चारी साईडला श्रीकृष्णाचे फोटो लावलेले होते, राधाचे देखील फोटो होते, राधाकृष्णाचे कंबाईन फोटो देखील होते आणि मध्ये एंट्री केल्यानंतर मध्ये बघितलं तर मध्ये देखील सगळीकडे फोटो लावलेले होते राधाकृष्णाचे. एकदम समोरच राधाकृष्णाची मूर्ती मोठी त्यांनी प्रस्थापित केलेली होती. खूपच सुंदर वाटत होतं.
गाईस पुढे आल्यावरती आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. भरपूर मोठी रांग होती दर्शनासाठी वगैरे. आम्ही बराच वेळ रांगेमध्ये उभं होतो. नंतर राधाकृष्णाचं दर्शन झालं. त्यानंतर राम, लक्ष्मण, सीता आणि आपले बजरंगबली त्यांचं देखील दर्शन झालं आम्हाला. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर म्हणजे तुम्ही बघू शकता तिकडे नंतर पुढे की तिथे देखील म्हणजे डान्स शो असणार होता. अजून बरंच काय काय देखील होतं तिथे. आम्ही खूप वेळ काही थांबलो नाही कारण आम्हाला पुढे देखील जायचं होतं. डान्स शो होता. आम्ही थोडंसं डान्स वगैरे बघितलं. थोडा वेळ तिथे थांबलो. छान वाटत होतं. बरेच जण थांबलेले असतात दरवर्षीच तिथे. भरपूर लाईटिंग वगैरे असं खूपच मोठ्या परिसरामध्ये सगळं केलेलं होतं त्यांनी. डेकोरेशन वगैरे प्रेम मंदिर वृंदावनातील ते स्थापन केलेलं होतं. खूप वर्षापासून वृंदावनला जाण्याची इच्छा होती पण ती काही पूर्ण झाली नाही. चला या निमित्ताने तरी वृंदावन मंदिरामध्ये जाता आलं. सो खूप छान वाटलं मला. पांडुरंग रंग रंगातून रंगी रंगला श्रीरंग. जय जय राम कृष्ण हरी या संकल्पनेतून पाहूयात पुढील नृत्याविष्कार. गाईस त्यानंतर आम्ही पुढे राजीवनगर परिसरामध्ये आलो. इथे 21 फूट श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन केलेली होती. मूर्तीचा देखावा केलेला होता असं आम्ही पोस्टर बघितलं होतं एका ठिकाणी. आणि आम्ही शोधत आलो. आम्हाला बराच वेळ लागला शोधण्यासाठी. बराचदा आम्ही चुकलो देखील रस्ता. आणि इथे यात्रा देखील लागलेली होती. भरपूर सारे स्टॉल वगैरे होते. पाळणे देखील वगैरे होते. सो आम्ही बघितलं आणि पुढे निघालो. गाईस त्यानंतर आम्ही पोचलो राणेनगर परिसरामध्ये. दरवर्षीप्रमाणे यावर्षी तिथे खूप मोठी जत्रा लागलेली होती. खूप सारे स्टॉल, पाळणे वगैरे खूप काय काय होतं. आणि शिवण्याने बघितल्यानंतर आम्ही म्हणजे तिने हट्ट केला की लगेच तिथे यात्रेमध्ये जायचं. तिला बांगड्या वगैरे काय काय घ्यायचं होतं. सो आम्ही तिथे मध्ये गेलो. थोडंसं तिने ती गाडी देखील काय असतं त्यांचं लहान मुलांचं गोलगाडी ते देखील केली. हे घोडे वगैरे बघितल्यानंतर तिथे मुलांना बघितल्यानंतर तिचं सुरू झालं की मला यावर बसायचं. पण म्हटलं की तिला समजावलं की ती खूपच छोटी आहे अजून त्यावर नाही बसू शकत. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये आमचं जाण्याचं राहून गेलं नेमकं या गडबडीमध्ये. आणि नंतर आम्ही मंदिरामध्ये जायला लागलो तर तिथे गाडी लावायला अजिबातच जागा नव्हती. आणि पोलिसांनी आम्हाला तिथे म्हणजे गाडी लावायला जागाच नव्हती. सो पोलीस आम्हाला तिथे थांबूच देत नव्हते की लगेच त्यांनी आम्हाला निघायला लावलं. सो आम्ही लगेच तिथून निघालो. मग गाईज शिवण्याला हे गाडी खेळायला वगैरे इतकं आवडतं प्रचंड. आणि बघितल्यानंतर हट्ट तर केला की मला बसायचं असं. बसली पण त्यानंतर तिला एवढा आवाज देतो आहे तर मॅडम म्हणजे डुंकूनही बघायला तयार नाही. आमच्याकडे बिलकुल लक्ष द्यायला तयार नाही. तिचे डॅडा तिला आवाज देत होते. म्हणजे श्रेयस देखील तिला आवाज देत होता. मी देखील तिला आवाज देत होते. पण अजिबातच बिलकुल बघायला तयार नाही. काय झालं होतं तिला माहीत नाही. एकदम शांत गुपचूप बसली होती. आणि तिच्या शेजारची मुलगी बघा किती छान मस्त हसते. मस्त बघत होते. सगळेजण एन्जॉय करत होत्या. पण या मॅडम एकदम शांत बसल्या होत्या. गाईज इकडे शिवण्याला एक छोटंसं बाळ दिसलं आणि तिला लहान मुलं देखील खूप आवडतात. सो बाळाशी 5-10 मिनिट बोलली तेव्हा तिला जरा थोडी स्माईल आली तिच्या चेहऱ्यावर. त्यानंतर गाईज दुसऱ्या दिवशी आम्ही गौरी गणपतीच्या दर्शनासाठी गेलो. तसे तर 7-8 ठिकाणचे आमंत्रण होते गौरी गणपतीच्या दर्शनाचे. पण आम्ही एकाच ठिकाणी गेलो कारण शिवण्याची तब्येत देखील थोडी बरी नव्हती. सो खूप ठिकाणी जाण्याचं टाळलं आणि एकाच ठिकाणी गेलो. जे आमच्या ओळखीचे गुरुजी आहेत त्यांच्या घरी आम्ही गेलो. त्यांच्या घरी देखील 4 गौरी गणपती होत्या. सो आम्ही तिथे दर्शन घेतलं आणि घरी आलो. येताना जाताना देखील भरपूर गणपती बघितले. शूट देखील केलं काही. पण ते सगळं श्रेयसच्या फोनमध्ये होतं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो गावामध्ये गणपती बघायला. तर आरकेवर श्रेयसचा फ्रेंड राहतो. त्यांच्या घराजवळ हा गणपतीचा देखावा होता. तिथे आम्ही दर्शन घेतलं.
बघा नाशिकचा विघ्नहर्ता म्हणून आहे. तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो RKवरती, म्हणजे रविवार कारंजावरती. तिथे गेलो. तिथे तर तुम्ही बघू शकाल तिकडे देखील म्हणजे भरपूर सारे स्टॉल लागलेले होते. देवाच्या वस्तू वगैरे जे भेटतं आपल्या त्यांचे सगळ्यांचे स्टॉल होते. भाजी वगैरे होत्या. बरंच म्हणजे भरपूर काय काय होतं. खेळणीचे देखील स्टॉल होते. बरेच खाण्यापिण्याचे देखील स्टॉल होते. नाशिकच्या RKवरती म्हणजे रविवार कारंजावरती तिथे चांदीच्या गणपतीचं देखील मंदिर आहे. त्यामुळे तिथे गणपतीचं डेकोरेशन वगैरे असतंच. तर त्या मंदिराच्या समोरच तिथे खाटूश्याम महाराजांचं मंदिराचा देखील सुंदर असा देखावा तयार केलेला होता. सो आम्ही म्हणजे खूपच जास्त गर्दी असल्यामुळे गाडी लावायला देखील बिलकुल जागा भेटलेली नाही. आम्ही खूप मोठ्या मुश्किलीने तिथपर्यंत पोहोचलो होतो. सो गाडीवरूनच तिथून आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर थोडं पुढे जुन्या नाशिकमध्ये गेलो आम्ही दर्शन घेण्यासाठी वगैरे. त्यानंतर गाईज आम्ही थोडं पुढे गेलो. एका ठिकाणी गाडी लावून थोडं पायी पुढे गेल्यानंतर आमचं तिथे हुंडीवाला लेनमध्ये आमचं आधी शॉप होतं खूप वर्षांपूर्वी. तिथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कठपुतलींचा खेळ होता आणि शिवण्याला इंदिरानगरला कठपुतलींचा खेळ खूप जास्त आवडला होता. सो आम्ही तिथे देखील तिला घेऊन आलो कठपुतलींचा बघायला. सो तिथे देखील मस्त थोडा वेळ थांबलो आम्ही, भरपूर बघितलं. त्यानंतर तिकडे पुढे देखील साक्षी गणपती मोठा मंदिर आहे. तिथे देखील म्हणजे खूपच जास्त गर्दी होती आणि एवढ्या गर्दीमध्ये तर शिवण्याला घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं. सो आम्ही लांबूनच दर्शन घेतलं आणि त्यानंतर तुम्ही आता थोडं बघू शकता. बघा इकडे देखील विनायक पांडे चौक आहे. इथे देखील भरपूर गर्दी असते, पण आय थिंक यावर्षी डेकोरेशन थोडं कमी होतं. त्यानंतर आम्ही घरी निघालो गंगेच्या दिशेने, गंगा गोदावरीच्या दिशेने. तर तिकडे जाताना आम्हाला कानडे मारुती लेनच्या जवळ एक सुंदर असा देखावा देखील दिसला. आधी देखील थोडेफार देखावा दिसला, पण सगळ्याच देखाव्यांचं शूट करणं पॉसिबल झालेलं नव्हतं. गंगेला खूप जास्त पाणी आलेलं होतं आणि आम्ही गाडीवरून तिथून गेलो. तिथपर्यंत खूप जास्त पाणी नव्हतं. सो आम्ही तिथून गाडी टाकली, नाही तर मग गाडी काही तिथे घेतली नसती. पुढे आल्यानंतर जवळच गंगेच्या एकदम किनाऱ्यावरच मोदकेश्वर गणपती बाप्पाचं मंदिर देखील आहे. आणि हे बघा इथे बघू शकता कडेला गणपतीचं मंदिर होतं, मोदकेश्वर गणपती मंदिर. त्यानंतर त्याच्या शेजारी जवळपास इथे गणपतीचं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं, गणपतीची स्थापना केलेली होती. त्यानंतर आम्ही परत तिथून निघालो घरी जाण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता किती पाणी आलेलं आहे. गंगा अशी आपली गंगा गोदावरी मस्त सुंदर छान दिसते आहे. खळखळ खळखळ पाणी वाहतं आहे छानपैकी. गाईज त्यानंतर घरी येताना आम्ही सिग्नलवरती थांबलो, काटेगल्ली सिग्नल. तिथे नवक्रांती मित्र मंडळाचा देखील गणपतीचं डेकोरेशन आम्हाला बघायला भेटलं. सो भेटूया गाईज लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय, टेक केअर. गणपती बाप्पा मोरया.